अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये तुम्ही डिझर्व करता, ओके, ज्याचे पुरेपूर्ण तुम्ही हकदार आहात. अशा कोणत्या गोष्टी पाहिजेत ज्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं तुमची लाईफ पूर्ण आहे, ओके, किंवा हॅपीनेस होऊ शकते तुमची लाईफ. अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुमच्या लाईफमध्ये आल्यानंतर एक ते समाधान सुख तुम्हाला लागतं, ओके, आणि ॲक्च्युली तुम्ही डिझर्व आहात त्या गोष्टींसाठी. अशा कोणत्या गोष्टी आहेत आपण चेक करूया. जेही माझे व्ह्यूअर्स आहेत ते अशा कोणत्या गोष्टी आहेत जे ते डिझर्व करतात त्यांच्या लाईफमध्ये असायला पाहिजेत त्या गोष्टी ज्याचे ते हकदार आहेत. अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्याचे ते हकदार आहेत किंवा त्या गोष्टी त्यांच्या लाईफमध्ये आल्या पाहिजेत. अशा कोणत्या गोष्टी आहेत जे त्यांच्या लाईफमध्ये आल्या पाहिजेत आणि ते डिझर्व पण आहेत त्या गोष्टीसाठी. आपण बघूया. बॅलन्स, मिरर, रिपेअर, आणखीन कार्ड घेऊया आपण. अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या माझ्या व्ह्यूअर्ससाठी डिझर्व आहेत आणि त्यांना त्या मिळायला पाहिजेत किंवा त्याचे ते हकदार आहेत त्यांच्या लाईफमध्ये. टू कार्ड्स आलेत आपल्याला. 5, 6, 7 मॅजिक. ओके. तुम्ही डिझर्व आहात की आता ज्या लॉकमध्ये आत्ता सध्या आहे तुमच्या गोष्टी, बरोबर, जिथे तुम्ही लॉक झालेला आहात त्याची गुरुकिल्ली तुमच्याकडेच आहे आणि मला वाटतं युनिवर्स तुमच्याकडे घेऊन येतील ती गुरुकिल्ली. ज्या गोष्टींमध्ये तुम्ही अडकला आहात, ज्या गोष्टी तुमच्यासाठी डिझर्व आहेत, हे रिलेशन पण असू शकतं. हे रिलेशन पण असू शकतं. मला क्लिअरली दिसतंय की तुम्ही डिझर्व आहात ह्या गोष्टीसाठी. असं लॉक होऊन राहण्यासाठी नाही आहे तुम्ही, तुमच्यासाठी ह्या गोष्टी आहेत आणि मला वाटते त्याचं ना सोल्युशन किंवा एक गुरुकिल्ली ह्या लॉकची बॉटमची एनर्जी आहे, कन्फर्मेशन आहे युनिवर्सकडून की तुम्ही ज्या तुमच्या लाईफमध्ये ज्या गोष्टी लॉक झालेल्या आहेत त्या आता खुलल्या जातील, ओके. म्हणजे तुम्ही डिझर्व आहात या प्रत्येक गोष्टीसाठी. आता जेही मी मेसेज सांगणार आहे त्या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही डिझर्व आहात, ओके. नेहमी पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये, पॉझिटिव्ह एनर्जीजमध्ये राहा. छान आहे मेसेज. म्हणजे मला असं वाटतंय तुम्ही डेफिनेटली युनिवर्सला पण वाटते की तुम्ही डिझर्व आहात आणि तुम्हाला, मला वाटते तुम्हाला तुमच्या लॉकची आता गुरुकिल्ली आता मिळणार आहे, ओके, तुमच्यापर्यंत येणार आहे असं मला वाटतं. बऱ्याच लोकांमध्ये राहत आहे, बऱ्याच समुदायामध्ये राहत आहे, बऱ्याच गोष्टींना तुम्ही डिझर्व करता पण तसं लोक तुम्हाला प्रतिसाद देत नाहीत, ओके. समोरची लोक तसा प्रतिसाद, मग तुमची फॅमिली पण असू शकते, प्लस तुम्ही ज्या ठिकाणी राहतात, ओके, तुमच्या फ्रेंड्समध्ये, तुम्ही ऑफिस वर्कमध्ये राहत असेल, एखाद्या रिलेशनमध्ये असेल, तर तसं तुम्हाला पाहिजे ना तसं ते रिलेशन नाही आहे, ओके, किंवा तुम्हाला ते परिपूर्ण डिझर्व नाही असं लोक समजतात, पण तुम्ही डिझर्व आहात. जेही आता तुमच्या गोष्टी लॉक झालेल्या आहेत आता मला वाटतं त्याची गुरुकिल्ली तुम्हाला डेफिनेटली मिळणार आहे, ओके. तुम्ही डिझर्व आहात एका छान रिलेशनसाठी, राईट. एखादं छान रिलेशन किंवा फॅमिली ओकेशन असं असतंय ना, तर त्या गोष्टीसाठी तुम्ही मला वाटतं डिझर्व आहात, राईट. तुमचं मन काय तुमच्या फॅमिलीसाठी विचार करतंय किंवा तुम्ही कशा प्रकारे त्याला डिझाईन करता, तर तुमचा हक्क आहे, तो तुमचा हक्क आहे. तुम्ही डिझर्व आहात की त्या फॅमिलीमध्ये तुमचाही तिथं हक्क असला पाहिजे, ओके. बऱ्याच गोष्टी रिपेअर करताय, बऱ्याच गोष्टी जितकं सॉर्ट आउट करताय तर तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या रिलेशनमध्ये भरपूर गोष्टी तुम्ही रिलेशनचं कार्ड आलेलं आहे, तर खूप हे करताय. पण तुम्हाला असं सांगण्यात आलेलं आहे की ह्या गोष्टी आता पास्ट झाल्या, ओके. ह्या पास्टमध्ये गोष्टी झाल्या तुमच्यासाठी, आता तुमची गुरुकिल्ली युनिवर्स घेऊन आलेले आहेत. तर असं मला वाटते की हळूहळू त्याही गोष्टी ठीक होतील. त्या गोष्टीचं नक्की त्या गोष्टीसाठी हकदार आहात आणि डिझर्व पण आहात, ओके. त्या रिलेशनसाठी, प्रत्येक गोष्टीसाठी ज्या गोष्टी तुम्हाला वाटतं की मी डिझर्व नाही आहे का, तर आहेत, तुम्ही डिझर्व डेफिनेटली आहात, ओके. मिररची एनर्जी येते. मिररची एनर्जी 2 प्रकारे धरली जाते. पहिलं तर तुम्ही जसे पण आहात ना तसेच नेहमी राहा. मी डिझर्व नाही आहे, मी एखाद्या गोष्टीसाठी ठीक नाही आहे, मीच कमी असेल, नाही आहे, तुम्ही डिझर्व आहात,
ओके. जे जसं पण आहात तसंच आपलं प्रतिबिंब आपल्या आरशामध्ये दिसतं, सेम तसंच आहे. ओके. तुम्ही डिझर्व आहात सगळ्या गोष्टींसाठी. अजिबात असं हे समजू नका, कमी कमी समजू नका, स्वतःला लो समजू नका. ओके. बॅलन्स करण्याचा प्रयत्न करा. बॅलन्स करताय तुम्ही असं मला वाटतंय. डिझर्व आहात ह्याही गोष्टीसाठी की तुम्ही बॅलन्स करताय. एकतर इथं तुमचं का बाहेरच्या गोष्टी, जिथे तुमची फॅमिली, अन्य कोणत्याही गोष्टी, इथं तुमचं हार्ड आहे. ओके. हे तुम्ही आहात. तुम्ही डिझर्व करता. तुम्हाला बॅलन्स यायला लागले आता. तुम्हाला समजायला लागलं लोकांना कसं हँडल करायचं, गोष्टी कशा हँडल करायच्या. तुम्हाला हळूहळू त्या गोष्टी आता समजायला लागल्यात. ओके. मॅजिकल गोष्टी तुमच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी घडू शकतात. ओके. मॅजिकलमध्ये खूप छान पद्धतीनं तुमची लाईफ मला दिसत्या. ज्या गोष्टी तुम्ही स्वतः हँडल केल्यात ना, त्या गोष्टी आता तुमच्याकडे चांगल्या पद्धतीने येताना मला दिसतात आहे. आणि तुम्ही डिझर्व आहात त्या गोष्टींसाठी. हा हक्क, हे समाधान, हे सुख मिळणं हा तुमचा अधिकार आहे. ओके. ह्या गोष्टी डिझर्व आहेत आणि ही मॅजिकल गोष्ट तुमच्या लाईफमध्ये होणं हेही तुम्ही डिझर्व करता तुमच्या लाईफमध्ये. युनिवर्स स्वतः घेऊन येतील तुमच्यासाठी. हिस्ट्री मीन्स की जे काय झालेलं आहे पास्टमध्ये. ओके. त्या गोष्टी जसं की मी तुम्हाला मगाशी बोलले, काही गोष्टी तुम्ही ठीक करत होता. काही गोष्टी तुम्ही ठीक करत होता. तुम्हाला समजत नव्हतं कशा गोष्टी रिपेअर करायच्या, कशा गोष्टी ठीक होत नव्हत्या कदाचित तुमच्याकडून. पण आता सगळ्या गोष्टी ठीक होतील. पास्ट फक्त तुम्हाला आता तो पास्ट विसरायचा आहे आणि फ्युचरकडे फक्त बघायचं आहे. फ्युचर इतकं छान आणि इतकं ब्राईट आहे ना तुमचं. ओके. मला हे रिलेशनसाठी पण दिसतं आहे. प्लस रिलेशन, रिलेशनसाठी जास्त दिसते मला. जो पास्ट तुमचा झालेला आहे तर तो थोडासा आता तुम्हाला बॅक करायचा आहे. राईट. तो पास्ट आहे. आता तुम्हाला प्रेझेंट आणि फ्युचरमध्ये चांगलं राहायचं आहे आणि त्या गोष्टी तुम्ही डिझर्व करताय तुमच्या लाईफमध्ये. युनिवर्सकडून पण आपण मॅसेज चेक करूया की त्यांचे गायडन्स तुमच्यासाठी काय येतात आहे आणि एंजलचे गायडन्स काय तुमच्यासाठी येतात ते आपण चेक करूया. तुम्ही डिझर्व आहात. बऱ्याच गोष्टींसाठी तुम्ही डिझर्व आहात आणि असं मला वाटतं की बॉटमची जशी एनर्जी झालेली आहे की तुम्ही ना, तुम्हाला आता मला वाटतं गुरुकिल्ली मिळत्या. युनिवर्स स्वतः घेऊन येतात आहे. ज्या गोष्टी लॉक झालेल्या आहेत तुमच्या लाईफमध्ये, ज्या गोष्टी स्टॉप झालेल्या आहेत, तर असं मला वाटतं की त्या गोष्टी आता तुमच्याकडं त्याची गुरुकिल्ली स्वतः युनिवर्स तुम्हाला द्यायला येणार आहेत. आणि ज्या गोष्टी तुम्हाला वाटतं ज्याच्यासाठी तुम्ही डिझर्व आहात त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार तुमच्या लाईफमध्ये. ओके. एसचं कार्ड आलं आहे. कन्फर्मेशन आहे बघा आणि टेक ॲक्शन पण सांगितलेलं आहे. ह्याच्यापेक्षा आणखीन काय सांगायचं. थँक्यू सो मच एंजल. माझ्या जे व्ह्यूवर्स आहेत त्यांना छान मेसेज दिला. थँक्यू सो मच. एसचं कार्ड आलं आहे. मी जसं आत्ता तुम्हाला बोलले की खरंच तुम्ही पास्ट तुमचं काय झालं तुम्ही विसरा. ओके. हा मेसेज त्यांनाच मिळणार आहे असं मला वाटतं आहे. खरोखर आता त्यांच्या लाईफमध्ये त्या गोष्टी डिझर्व आहेत आणि त्यांना त्या मिळायला पाहिजेत असं एंजल आणि युनिवर्सला सुद्धा वाटतं आहे. तर डेफिनेटली एंजलला सुद्धा वाटतं आहे आणि त्यांनी एस सांगितलं की तुम्ही ह्या गोष्टींसाठी डिझर्व आहात. आणि जे मी तुम्हाला बोलते ना, तुमच्या लाईफमध्ये जे काही सोल्युशन तुम्हाला मिळत नव्हतं, पास्टमध्ये ज्या गोष्टींमध्ये अडकत होतात ते जर रिसोल्युशन तुम्हाला मिळतं आता लवकरात लवकर तुमच्याकडे ती गुरुकिल्ली मिळणार आहे, तुम्हाला देण्यात येणार आहे. आणि म्हणतो ना ते लॉकची चावी आता तुमच्याकडेच राहणार आहे. म्हणजे तुम्ही डिझर्व आहात हे युनिवर्सला आणि एंजलला डेफिनेटली व्यवस्थित माहीत आहे. त्याच्यामुळेच त्यांनी एसचं कार्ड तुमच्यासाठी दिलेलं आहे. आणि टेक ॲक्शन. आता तुम्ही ॲक्शन घ्या, बेधडक ॲक्शन घ्या. तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी येतात आहे. बॉटमची एनर्जीज पण चेक करूया. येणाऱ्या फ्युचरमध्ये, इन द नियर फ्युचर. ओके. येणाऱ्या काही फ्युचर आपलं कार्ड खूप लॉंगमधले फ्युचर नाही दाखवत. ओके. येणाऱ्या काही वीकमध्ये किंवा काही महिन्यांमध्ये तुमच्या सगळ्या गोष्टीचं सोल्युशन तुम्हाला डेफिनेटली युनिवर्स आणि एंजलकडून मिळणार आहे. राईट. त्याच्यामुळं एकदम टेन्शन फ्री राहा. ज्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये डिझर्व तुम्ही करता आणि खरंच तुम्हाला मिळायला पाहिजेत तर त्या गोष्टी डेफिनेटली तुमच्याकडे येताना मला दिसतात आहे आणि त्या गोष्टी नक्की तुम्हाला भेटतील. ओके. थँक्यू सो मच. हा व्हिडिओ, हा मेसेज तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मला असं वाटतं हा मेसेज बहुतेक त्यांच्यापर्यंतच पोचेल. खरंच
जे पास्टमध्ये रिलेशनमध्ये पास्टतल्या गोष्टी मेमोरीज आठवणी त्या बऱ्याच गोष्टींमध्ये अडकल्यात किंवा तिथून निघत नाही आहेत आणि त्यांना आता त्यांची गुरुकिल्ली मिळण्याचा तो टाईम आलेला आहे, त्यांच्यापर्यंतच हा मेसेज पोचेल. ओके, हा एक जनरल मेसेज आहे, टाईमलेस मेसेज आहे. ज्या वेळेला तुम्हाला तो मिळेल युनिवर्स तुमच्याकडे त्याच वेळेला मला वाटते प्रेझेंट करतील, त्या वेळेला देतील ज्या वेळेला ह्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येणार आहेत. ओके, थँक्यू सो मच.